जय शिवराय मित्रांनो, मी सुरेश माळी. सह्याद्रीची वेळ या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका जागी घेऊन जाणार आहे, भन्नाट अशा जागी आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये. हे बघू शकताय तुम्ही धबधब्याचं रूप. वाव, सुंदर अशी नजारा आहे. मित्रांनो आपण चाललो आहे अहमदनगर जिल्ह्यामधील अकोला तालुक्यामध्ये फोपसंडी गाव म्हणून येतोय. या गावाचं वैशिष्ट्य तुम्हाला मित्रांनो सांगतोय आता मी. या गावात आजही 1 तास सूर्य उशिरा उगवतोय आणि 1 तास सूर्य लवकर मावळतोय. मित्रांनो, या गावाचं नाव फोपसंडी कसं पडलं हे मी तुम्हाला आता सांगतो. ब्रिटिश अधिकारी पोप याचे हे आवडते गाव. स्वातंत्र्यापूर्वी कालखंडात तो दर रविवारी या गावात येत असे. पोप संडे असे नाव पडले. त्याचा पुढे अपभ्रंश होऊन गावाला फोपसंडी नाव पडले असे आजही गावकरी सांगतात. मित्रांनो, समोर हा जो दिसतोय वाड्याचा अवशेष, हे पोप यांचं हे घराचा अवशेष आहे. आणि हा थंड हवेचं ठिकाण असल्याकारणाने जर संडेला इथे मुक्कामाला येत असे, त्यामुळे या गावाचं नाव फोपसंडी असं पडलेलं आहे. मित्रांनो, हा समोरचा तुम्ही व्ह्यू बघू शकताय. एकंदरीत निसर्ग जर अनुभवायचा असेल तरीच निसर्गाच्या कुशीतच यावं लागेल. मित्रांनो, फोपसंडी हे गाव कळसुबाई हरिश्चंद्रगड सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेलं आहे. मित्रांनो, आपण आलोय आता गुहा बघायला. तुम्हाला समोरून हा दिसत होता हा एक धबधबा असेल, पण वरनं कोसळतोय धबधबा आणि त्याच्या खाली एक गुफा आहे. मित्रांनो, या गुहेमध्ये आजही 3 कुटुंब वास्तव्यात आहेत आणि त्या कुटुंबांनी आपले गाई, म्हशी, वासरं आजही ह्या गुफेमध्ये बांधलेले आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे बघा, 3 कुटुंब या गुफेमध्ये राहिला आहेत. आणि हे बघू शकताय, ही गुफेमधील जनावरे सगळी, गाई, वासरू. आणि आपल्याबरोबर आपल्यासमोर एक गाई आणि वासरू होते, ते बरोबर इथं झाले त्या ही गुलेला. तुम्ही बघू शकताय, कारण या गुफेचं हाईट जो आहे एक 4 ते 5 फूट एवढीच हाईट आहे. कारण या गुफेमध्ये लाईटसुद्धा नाही. मित्रांनो, हे बघू शकताय, 100 गायी असतील मित्रांनो या गुफेमध्ये आत्तासुद्धा बांधलेले. आपल्याला थोडासा अंधार वाटतोय आतमध्ये, हे बघू शकताय तुम्ही, कारण बरोबर 3-4 फुटाचं एवढंच हाईट आहे, 4-5. तुम्ही बघू शकता मित्रांनो. वाव, वरनं कोसळणारा सुंदर अशी धबधबा आहे. मित्रांनो, फोपसंडी या गावाच्या आजूबाजूच्या पठारावरती अथवा परिसरावरती
सोनकी, पिवळी, आभाळे, निभाळी, रानतेरडा, रानओवा, सप्तरंगी, घाणेरीची फुले असं आजही डोलू लागतात मित्रांनो. आणि हा बघू शकताय तुम्ही गुफा आतमध्ये खोल आहे आणि 101 जनावर आजही बांधलेले आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकताय तुम्ही. आजही बाहेर पाऊस चालू असल्या कारणाने सर्व जनावरे आतमध्ये आहेत गुफेमध्ये. The neon signs light up the night. Electric hearts in a city so